नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, यंदा 2025 घटस्थापनेच्या बद्दल थोडासा माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, सर्वप्रथम तुमच्या डोक्यातले हा भ्रम काढून टाका आणि तुमच्या मनातली ही भीती काढून टाका. भ्रम असं की घटस्थापने करताना जे आपण धान्य पेरलं होतं ते धान्य परत तुमची विरळ उगवलेली आहे, त्या धान्याच्या व्यवस्थित वाढ झालेली नाही. सुरुवातीला तर धान्याचे अंकुर खूप छान फुटलेली धान्याची वाढही झाली, पण नंतर अचानक त्या धान्याची वाढ खुटली. धान्य पिवळं पडू लागलेले आहे. धान्याच्या चवकडून बुरशी लागलेली आहे. माझ्या हातून कुलदेवीच्या सेवा व्यवस्थित होत नाही का? आमच्या हातून आमच्या घरी काही चूक घडत आहे का? कारण की मी सर्व नियम आणि सगळे विधिवत करत आहे किंवा केलेली आहे, पण आमची शेजारी आहेत किंवा आमची नातेवाईक आहेत, ते कोणतेही नियम न पाळता चला कारण करायच्या आहे म्हणून फक्त करताना आणि त्यांच्या धान्य हिरवगार दटसार उंच उगवलेली आहे आणि दरवर्षी त्यांच्या धान्य चांगला उगवतात आणि आमची सोबतच असं का होतो? धान्य व्यवस्थित उगवत नाही म्हणून. म्हणजे यावर्षी आमच्या घरी धनधान्याची भरभराट होणार नाही किंवा काही शुभ गोष्टी होणार नाही का? आणि यांच्या घरामध्ये धान्य चांगला उगवलेली आहे, त्यांच्या घरामध्ये सगळे मंगलमय आणि शुभ गोष्टी यावर्षी घडणार आहे. धनधान्याच्या भरभराट होणार आहे. तर असा अजिबात नाही. ही भ्रम डोक्यातनं काढून टाका. तुमच्या धान्य व्यवस्थित उगवलेली नाही याचा अर्थ असं की जे वावरी तुम्ही धान्य पेरण्यासाठी घट पेरण्यासाठी वापरलेली आहे त्या वावरीमध्ये कसंच नाही, म्हणून तुमच्या धान्य व्यवस्थित उगवलेली नाही किंवा त्याची वाढ झालेली नाही. दुसरी चूक अशी की जी वावरी तुम्ही वापरलेली आहे ती तुम्ही चाळून घेतलेली असेल, कारण गट पेरताना वावरी जी असतो ती आपल्याला भुरभुरीत घ्यायचा असतो, जेणेकरून ती वावरी त्यामध्ये जे आपण पाणी टाकतो ते शोषून घेणारी आणि स्वतःमध्ये साठून ठेवणारे नाही, जेणेकरून जे मूळ असतात झाडाच्या ते व्यवस्थित वाढतील, ते पसरतील त्या वावरीमध्ये आणि धान्य चांगला उगवलेली. पण तुम्ही वावरी चाळून वापरलेली आहे, मग जे तुम्ही पाणी टाकताय त्या धान्याच्या ते सगळे साठून वावरीमध्ये ठेवतो आणि त्या वावरीमध्ये तिने पाणी साठवून ठेवलेली आहे, ज्यामुळे त्या झाडाची जी खालची मूळ आहेत ती सडलेली जाते आहे आणि त्यामुळे तुमच्या झाडाची तुमची घटाची व्यवस्थित वाढ होत नाही, ती हिरवगार उंच होत नाही आणि म्हणूनच तुमची घटाला बुरशी लागत आहे. हे दुसरी कारण असू शकतो की आणि तिसरी कारण हे की तुमची रानातली वगैरे वावरी घट पेरण्यासाठी मिळलेली नसेल. तुम्ही नर्सरीमधून वावरी आणलेली असेल आणि ती बुरशी तशीच वापरलेली असेल तर ही सुद्धा चूक, कारण नर्सरीमधून आणलेली वावरी सुद्धा स्वतःमध्ये पाणी साठवून ठेवतो, त्याच्या चिखल होतो, ती वावरी चिकट होतो, जसं आपण पाणी टाकतो तसंच, आणि त्यामुळे धान्य व्यवस्थित उगवत नाही. तर या 3 चुकीमुळे तुमच्या धान्य व्यवस्थित उगवलेली नाहीये. देवीची कृपा झाली नाही, काहीतरी वाईट होणार, मग काहीतरी असा होणार असं अजिबात नाही. आणि ज्याने धान्य व्यवस्थित चांगलं हिरवगार उंच दटसार उगवलेली आहे तर त्यांची वावरीमध्ये कस आहे म्हणून त्यांच्या धान्य व्यवस्थित उगवलेली आहे. घटस्थापना करण्यामागच्या खरा होतो ह्याच्या आहे जे आपल्या शेतकरी बंधू आहेत ते काय
करायच्या अगोदर त्यांच्या रानातली जी माती आहे ती घटस्थापनामध्ये वापरायच्या. त्यामध्ये धान्य पेरायचे आणि ज्या वर्षी धान्य व्यवस्थित चांगले हिरवगार उंच दटसार उगवलेली आहे त्या वर्षी ते समजायचे की यंदा शेतामध्ये सगळं धान्य अगदी व्यवस्थित चांगले उगवणार आहे आणि येणार आहे. आणि ज्या वर्षी धान्य व्यवस्थित उगवलेली नसतं त्या वर्षी ते समजायचे की यावर्षी धान्य व्यवस्थित उगणार नाही, कारण आपल्या मातीमध्ये शेतामध्ये कसंच उरलेली नाही. आणि मग ते व्यवस्थित चांगले शेणखत वगैरे ते टाकून शेतीच्या मशागत करायच्या आणि त्यानंतर ना मग ते पेरणी वगैरे ज्या गोष्टी करतात ते करायच्या, जेणेकरून ज्यांच्या धान्य चांगली उगवलं खरी गोष्ट आहे की आहे, पण त्यांची अर्थ आपण दुसराच काढतो आणि नको ते भ्रम आपल्या डोक्यामध्ये ठेवतो आणि मग नकारात्मक विचारांचा गोंधळ कसं उगवल ही याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये चालू राहतो. आणि मनातली भीती काढण्याची ही 3 मुख्य कारण. सगळ्यात पहिला कारण, अखंड दिवा लावण्याच्या अगोदर मला खूप भीती वाटायची, पण चला सगळेजण म्हणतात नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणं खूप चांगलं असतो. ही कुलस्वामिनीच्या सर्वात प्रभावी सेवा आहे. मी या वर्षी अखंड दिवा लावला होतो, पण त्याच्या ते सारखं शांत होतो म्हणून यानंतरनं मी कधी लावलाच नाही. पण सगळे म्हणतात म्हणून आता यावर्षी मी अखंड दिवा लावलेली आहे, पण माझ्या अखंड दिवा काही न काही करणारे सारखा विजत आहे. ते सारखं विजत शांत होतो आहे. मग माझ्याकडून काहीतरी चूक होतो आहे का? मग दुसऱ्यांचे दिवा कसे अखंड राहतात, माझ्याच दिवा सारखा का विजतो? मग काहीतरी नकारात्मक गोष्टी आता घरामध्ये घडणार आहेत का? मनातली भीती काढण्याच्या दुसरा कारण म्हणजे धान्य चांगला उगवलं नाही. मी एवढा सगळं व्यवस्थित केला तरी सुद्धा धान्य चांगला उगवलेली नाही. धान्याच्या बुरशी आलेली आहे, धान्य पिवळं पडलेली आहे. म्हणजे आता काहीतरी घरामध्ये घडणार आहे, अशुभ गोष्टी घडणार आहेत. कारण धान्य चांगला उगवलं तरच सगळं चांगला होतो घरामध्ये आणि व्यवस्थित नाही उगवलं तर कुलदेवीच्या आपल्यावर कृपा झालेली नाही. मनातली भीती वाढण्याच्या तिसरं कारण, जो घट ठेवलेली आहे ते वाकडा झाले आहे, ते तिरपा झालेली आहे किंवा घट पडलं आहे किंवा घटावर नारळ पडलेली आहे किंवा घटस्थापना करताना कलशावर जे आपण नागवेलीचे पान ठेवलेली आहेत, नारळाची खाली ती वाळून गेलेली आहे. काही तुम्ही कलश वापरलेली असेल, मातीच्या घट असेल, स्टीलच्या तांब्याच्या असेल किंवा तांब्याचेच तांबे असेल, त्यातली पाणी आटलेली आहे. समजा ज्या काही तिन्ही गोष्टी तुमच्या सोबत घडल्या किंवा या तिन्हीपैकी कोणतीही एखादी गोष्टी तुमच्या सोबत घडले तर काही तर नकारात्मक होणार आहे का? माझ्याकडून काहीतरी चूक झालेली असं अजिबात नाही. मनातली ही भीती काढून टाका. सगळ्यात पहिला मनामध्ये भीती वाढणारी गोष्ट म्हणजे माझा अखंड दिवा सारखा विझतो आहे, तो शांत होतो आणि असा तुमच्या सोबतच होत नाही. तुमच्यातला अखंड दिवा सारखा विझतोय असं नाही. जो वर्ष अखंड दिवा लावतात त्यांच्या सुद्धा अखंड दिवा नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एखादा तरी विझतो. कधी न कळता किंवा कधी काहीतरी स्वतःच्या चुकीमुळे मग असा वेळेला वाईट घडणार किंवा त्यांच्यासोबत असं होत नाही, माझ्यासोबतच असा होतो, असा नकारात्मक विचार अजिबात करायचे नाही. अखंड दिवा प्रज्वलित करताना ते सारखं शांत होतो नाही.
तेलामध्ये ऑक्सिजन खेळत राहण्यासाठी अखंड दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या असतात आणि अखंड दिव्याची जी काजळी ही काजळी काढण्याच्या सुद्धा 3 पद्धती आहेत. अखंड दिव्यामध्ये ऑक्सिजन तेलामध्ये खेळत राहावं यासाठी काय टाकायचं, दिव्याची काजळी कसं काढायचे याच्या 2 पद्धती, अखंड दिवा कसं लावावे या व्हिडिओमध्ये मी काजळी काढून दाखवलेली आहे. आणि काजळी काढताना अखंड दिवा विझू नये आणि विझलं तरी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला हे दाखवणार आहे. आणि बघा त्या आणि या गोष्टी केल्या म्हणजे दिव्याला काजळी येणार नाही किंवा दिव्याला अजिबात काजळी येऊ नये म्हणून काय करावे असं अजिबात नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही काही जरा केलं तरी कलावच वापरा, कितीही भारीच तेल वापरा, कापूसाची वात वापरा, कशाचेही वात वापरा, त्या वातीला काजळीच येणार आहे. कारण आपण दीप प्रज्वलित केलेली आहे, त्याच्या अग्नी आलेली आहे. अग्नी प्रज्वलित झाले म्हणजे त्या वातीला काजळी येणारच आहे. पण ती काजळी काढायचा एक टेक्निक असतो. सुरुवातीला अखंड दिवा शांत होऊ नये म्हणून दिव्याभोवती काच वेळोवेळी वातीच्या काजळी काढून देण्याचा प्रयत्न करा. त्या रूममध्ये जिथे अखंड दिवा प्रज्वलित केलेले आहे तिथे फॅन लावू नका. त्या दिवेपासून जाताना येताना थोडा हळूहळू चाला, पळत वगैरे, किंवा मुलांना तिथे खेळून वगैरे देऊ नका. कारण जेव्हा आपण त्या दिवेसमोर फास्ट चालतो किंवा तिथून मुलं पळतात तर आपल्या पायाच्या हवेनी, आपला कापडाच्या हवेनी अखंड दिवा शांत होऊ शकतो. दिवा विझलं तरी घाबरायच्या नाही, परत दिवा प्रज्वलित करायचा. कुलस्वामिनीच्या समोर बसायच्या, घटासमोर बसायच्या. काही चूक भूल झाला असेल तर याबद्दल कुलस्वामीला माफी मागायच्या. या कुलदेवतेला प्रार्थना सुद्धा करायच्या आहे. आई कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने मी हा अखंड दीप प्रज्वलित केलेली आहे. तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या कुटुंबावर राहावे यासाठी मी हा अखंड दीप प्रज्वलित केलेली आहे. नवरात्रीच्या 9 दिवस हा अखंड दीप प्रज्वलित दीप असाच तेरवा राहू द्या. तुमच्या कृपा आशीर्वादाने मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू द्या. तुम्हाला हे जे काही असं बोलायचं आहे, तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायच्या आहे ते करायच्या आणि अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. आता कलशस्थापना करताना म्हणजेच घटामध्ये जे आपण नागवेलीचे पानं वापरलेली आहे नारळाच्या खाली, तर ते नागवेलीच्या पान प्रत्येकावर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वाळून जातात, ते बदलायच्या नसतात. खरंच मला असा कमेंट आलेली आहेत की ती ताई, देवघरामध्ये जे देवाच्या मूर्ती, फोटो नागवेलीच्या पानावर ठेवलेले आहेत, ती पान सुकलेली आहेत किंवा ती पान सुकतात, कळसावरचे बी पान सुकतात. मग घट व हलवायच्या नसतात, तेही तर हलवायच्या नसतात. मग ती पान कसं बदलायच्या, ती पान बदलायच्या नसतात. तेव्हा घट हलवतात, घट उठवतात, नंतरच मी सगळं पान काढत असते. आणि यंदा 2025 मध्ये घट कधी उठणार आहेत, अष्टमी नवमी कधी आहे, अष्टमी नवमीचे उपवास कधी करायचे आहे, ते कधी सोडायचे आहे, घट हलवण्यापूर्वी घटाला नैवेद्य काय दाखवायचे आहे, घट कोणत्या दिशेने हलवायचे आहे, घट हलवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, सगळी माहिती असणार व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर. आणि नवरात्रीचा संपूर्ण काळ
पुण्यफळ जो आहे ते जसं आपण विधिवतापणे घटस्थापना केल्या होते त्याच्याप्रमाणे विधिवतापण आपण घट हलवू कुलावर करू आपल्या कुलस्वामिनी कुळप्रचाराने. तेव्हाच नवरात्रीच्या हा 9 दिवसात जे सण असतो ते पूर्ण होतो. त्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे, त्याच व्हिडिओमध्ये मिळाली आहे. आणि तुम्हाला हे दिव्याच्या बद्दल घटाच्या बद्दल माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचे होता. तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला, आवडला असलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.